श्री गुरुभ्यो नमः। ओम परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन. परमपूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन. परमादरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार. आदरणीय नीलाताईंना साष्टांग नमस्कार. आपण जगताच्या अधिष्ठानाबद्दलचे नाना मते बघतोय. चिंतनाचा विषय आपला जगताच्या अधिष्ठानाबद्दलची नाना मतं बघणं हा आहे. त्याच्या मागचा उद्देश काय फार महत्वाचा आहे. कशासाठी आपण ही नाना मतं बघतो आहे? आपल्या ज्ञानामध्ये भर पडावी म्हणून, किंवा उगीच तत्वज्ञानाचा कीस काढावा म्हणून याच्यासाठी बघतो आहे? अजिबात नाही. उद्देश फार महत्वाचा असावा, फोकस फार महत्वाचा असावा. तरी नाना मतं बघण्याचा एवढा एकच फोकस आहे, एकच उद्देश आहे श्रोतींचा, की आम्ही ज्याची ज्याची प्रतिष्ठा मांडतो, जगताच्या निर्मितीसाठी ज्या ज्या गोष्टींची प्रतिष्ठा आम्ही मांडतो, अनेक मतांतरे आहेत आणि अनेक विद्वानांकडून ती मतांतरे मांडली गेलेली आहेत. तर त्या प्रत्येक मतांचा आमच्यावर प्रभाव पडता कामा नये आणि त्या प्रभावामध्ये येऊन आम्ही त्या मताची प्रतिष्ठा मांडता कामा नये. कारण ही जी सगळी मतं आहेत, प्राणवाद्यांची आहे, भूतवादी म्हणतात 4 भूतापासून आहे, गुणवादी म्हणतात गुणांपासून झालेली आहे. तर अन्नम ब्रह्मेति वजाना म्हणतात, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात. आणि ह्या सगळ्या मतांचा प्रभाव जर आमच्या बुद्धीवर पडला आणि ह्या सगळ्या मतांचा अनुभव आम्हाला जागृतीत सतत येत असतो. गुणांचा अनुभव येतो, 4 भूतांचा अनुभव येतो, ईश्वराचाही अनुभव येतो. या सगळ्यांचा जागृतीमध्ये आम्हाला आमच्या अनुभवाला या गोष्टी येतात आणि त्याच्या प्रतिष्ठा आम्ही मांडतो आणि त्याच्या प्रभावामध्ये आम्ही जातो. आणि मग त्यांच्या प्रभावामध्ये आम्ही गेल्यानंतर आम्हाला जागृती सत्य वाटते. म्हणून ही जागृती सत्य नाही, जागृती स्वप्ना एवढीच मिथ्या आहे. त्या जागृतीतले व्यवहार जे आहेत, या व्यवहाराला आम्ही सत्यत्व देतो. कशामुळे? या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही सत्यत्व देतो. आणि म्हणून ह्या सत्यत्व जागृतीला न देता मिथ्यत्व द्यावं म्हणून नाना मतांचा परामर्श इथे जो मांडलेला आहे, तो परामर्श आम्ही इथे घेतो आहे. कारण आमचा संप्रदाय अद्वैत संप्रदाय आहे. म्हणून आमच्या अद्वैत संप्रदाय आम्ही असल्यामुळे अधिष्ठानाबद्दल आमच्या मनात निशंक स्थिती निर्माण व्हावी. ब्रह्म सोडून काहीही अधिष्ठान नाही, कोणतेही अधिष्ठान नाही. ब्रह्म एकमेव अद्वितीय असं अधिष्ठान आहे आणि ते मी आहे. हा निर्णय ज्या वेळेला आमचा होईल, त्याच वेळेला आम्हाला जागृती मिथ्या वाटेल, स्वप्नवत वाटेल, दीर्घ स्वप्न वाटेल. संसार हाची दीर्घ स्वप्न समर्थांनी पण म्हटलंय, तोपर्यंत नाही. इतका ह्या मतांचा परामर्श आम्ही इतपतच घ्यायचा आहे, त्याच्या मर्यादा लक्षात घ्यायच्या आहे. समर्थांनी पण चतुर्दश ब्रह्माचा आम्हाला समास दशक 7व्या मध्ये दिलेला आहे, 3रा समास. त्याच्यात हेच सांगितले, हे सगळं मर्यादित स्वरूपात आहे. या सगळ्या गोष्टीला आम्ही ब्रह्म मानता कामा नाही. म्हणून या मतांचा परामर्श आम्ही घ्यायचा आणि याच्या मर्यादा लक्षात घेऊन अधिष्ठान ब्रह्मापर्यंत पोहोचायचं. म्हणून वेद ही शब्दराशी नाही, ज्ञान तयापाशी जे वेदांगुली निर्देशी ती पराविद्या. तर
ह्या सगळ्या गोष्टी अंतःकरणामध्ये ठसवून घेऊन याच्या मतांचा विचार आम्हाला केला पाहिजे. म्हणून आत्मा सुद्धा आम्हाला कोणामुळे कळतो? आत्म्याच्या सत्तेमुळे कळतो. पण सत्ता सुद्धा माईक आहे. एवढं सूक्ष्म विचार सुट्टीने केले पहा, ही सत्ता सुद्धा माईक आहे. मला आत्मा कळला, मी आत्मा आहे, हे ज्या सत्तेमुळे कळतो, ती सुद्धा सत्ता माईक आहे. असं त्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कशाचाही स्पर्श नाही, असा अस्पर्श योग असलेला आत्मस्वरूप मी आहे. म्हणून आम्हाला या सगळ्या मतांचा परामर्श घ्यावा लागतो की हे मी नाही. म्हणून अन्न ब्रह्म आहे, अन्नाचे विभिन्न प्रकार आहेत, त्यात आम्ही रमतो आणि भोक्तृत्व आम्ही आमच्याकडे घेतो, ते आमचं भोक्तृत्व नसावं. या सगळ्या इंद्रियांचे भोग आत्मा साक्षीत्वानी बघतो. तो आत्मा मी आहे, जो साक्षीत्वानी बघणार आहे तो मी आहे, हे आम्ही लक्षात घ्यायचं. म्हणून चार्वाक जे आहे हे चार्वाक स्थूलवादी आहे आणि स्थूलवादी असल्यामुळे आम्हाला होतो आणि आम्ही पण स्थूलवादी असतो. म्हणून कालवादी जे आहे, काल मानवी कल्पना आहे, ते एक शास्त्र आहे. आम्ही भ्रमित झालो आहे. दिशा सुद्धा आमच्या सोयीसाठी आहे. काल, दिशा, ग्रह, तारे, नक्षत्र, या मंत्र, या सगळ्याचा आम्हाला व्यवहारामध्ये उपयोग होतो. व्यवहारातल्या सोयीसाठी हे सगळं तयार केलेलं आहे, अधिष्ठान दृष्टीसाठी तयार केलेलं नाही. ते ध्येय नाही, त्यामध्ये सुख मानणं योग्य नाही, असं काल सुनील काकांनी आपल्याला सांगितलं. म्हणून मन सुद्धा अधिष्ठान रूप नाही, मन सुद्धा जड अचेतन आहे. आणि धर्म सुद्धा अधिष्ठान नाही, धर्म आत्मा आहे असं आम्ही कधीही मानू नाही. म्हणून त्यांनी फार सुंदर उदाहरण दिलं की पती पत्नी जरी अर्धांग असले तरी एकमेकांचा चष्मा लागत नाही, एकमेकांच्या सवयी पण सारख्या नसतात. म्हणून धर्म हे कधीही अधिष्ठान होऊ शकत नाही. धर्माची पद्धत बदलते पण तत्व बदलत नाही, तो सनातन आहे. त्या पद्धतीने काल आपली मांडणी झाली. आज मत काय आहे ती लक्षात घ्यायची, पण लक्षात ठेवायचं त्या मतांच्या पलीकडे मला जायचंय. की सगळी काकांनी त्याला डबकं म्हटलंय, डबक्यामध्ये न राहता आम्हाला निरपेक्ष अशा तत्वापर्यंत पोहोचायचं आहे. रामकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा धरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांना नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो. आपणा सगळ्यांना नमस्कार करतो.
आणि आज आपण सगळे मिळून अभ्यासाला प्रारंभ करूया. त्यासाठी कोण शांतीपाठ म्हणताय? मी म्हणू दादा? हो. कानी शुभ वचन ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करुनी स्तुतीपर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ठनाशी जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार करते. काल आपण शेवटची कारिका थोडी ऐकायला आली नव्हती, म्हणून तात्पर्य सांगतो. यं भावं दर्शयेद्यस्य तं भावं सतु पश्यति, तं चावति च स भूत्वात्सौ तद्ग्रहा समुपैति तम्. काकांनी सांगितलं होतं की सरड्याची धाव कुंपणापर्यंत आहे. तो फक्त त्याच्या जेवढं ज्युरिडिक्शन मध्ये येतं, दायऱ्यामध्ये येतं, तेवढंच फक्त तो काय करतो, बघतो. व्हिडिओ बंद करून घ्याल, तेवढंच फक्त तो बघतो. त्याच्या पलीकडे बघण्याची सरड्याची क्षमता नसते. जीव तसा आहे. जीव हा पलीकडचं बघू शकत नाही, कारण ब्रह्मरूपता हा जीवाचा अधिष्ठान असल्यामुळे अधिष्ठानाला अध्यस्त बघू शकत नाही. आता कसं बघू शकत नाही याचं उदाहरण देत नसतात. उदाहरणच नाही आहे याचं. अधिष्ठानाला अध्यस्त कसं बघू शकत नाही. पण एक इमॅजिनरी उदाहरण मी देतो, तंतोतंत लागू पडत नाही. ज्याप्रमाणे इमॅजिनरी उदाहरण असं आहे, ज्याप्रमाणे मुलगा आपल्या वडिलांचं बारसं बघू शकत नाही, त्याप्रमाणे अध्यस्त अधिष्ठानाला बघू शकत नाही. कारण अध्यस्त अधिष्ठान रूपच असतं. मग ते अधिष्ठानाला कसं बघेल? बघता येणार नाही. म्हणून दिसते तेच अंतिम सत्य आहे हे समजून चिंतन करावं, आणि तेच ब्रह्मरूप आहे असा विचार करून चिंतन करावं. त्यामुळे संप्रदायाचं कुंपण पडेल. फार कुंपण असतात संप्रदायाचे. संप्रदाय अतिशय उत्तम आहे, पण संप्रदायाच्या दायऱ्यामध्ये अडकणं हे अत्यंत वाईट आहे. मला जे कळतं तेच मला माझ्यासाठी सर्वतोपरी आहे हे जरी खरं असलं तरी सगळ्यांसाठी ते सर्वतोपरी नसतं. म्हणून सगळेच जण किंवा सगळे संत संप्रदाय उभे करत नाही. संप्रदायाची धुरी म्हणजे निर्माते फार थोडे असतात हे लक्षात ठेवा. माऊलींनी संप्रदाय निर्माण केला, वारकरी संप्रदाय, निवृत्तीनाथांचा, समर्थांचा स्वरूप संप्रदाय, त्याला टोपण नाव धारकरी संप्रदाय असं पण आहे. संप्रदाय तयार करणारे 4-6 शतकातून एखादी असतात. अद्वैत संप्रदायाची पुनर्स्थापना करणारे भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य. त्यानंतर अद्वैत संप्रदायाची स्थापना दुसऱ्या कोणी केलेली नाही. मग त्याच्यातले उपभाग याला संप्रदाय म्हणून संबोधण्यात आलं, पण त्यांनी अद्वैताला सोडलेलं नाही.
उदाहरणार्थ दत्त संप्रदाय, कृष्ण संप्रदाय, गाणपत्य संप्रदाय, शैव संप्रदाय, देवी इत्यादींचे जे संप्रदाय आहेत यांनी अद्वैत कायम ठेवला आहे. आणि एकदा निष्ठा तयार झाली की निष्ठा संप्रदायातून तयार झाली की त्यांनी केलेलं सांप्रदायिक चिंतन त्याला स्वरूपाशी तद्रूप करत. काही लोक घाईघाईने संप्रदायच तयार करतात आणि मग संप्रदाय ही सुद्धा एक समस्या तयार होते. जसा धर्म स्थापन करण्याची जबाबदारी भगवंताची आहे. त्याच्यामध्ये लुडबुड नाही करत कोणी, पण त्याला जेव्हा रंगांचं स्वरूप दिलं जातं त्यावेळेला मग ते धर्म एकमेकांमध्ये लठ्ठम लठ्ठ्या करण्याशिवाय दुसरं काहीही करत नाही. आणि हे सगळं करण्याच्या मागे जर काही असेल तर ती सकामता असते. प्रारब्धाचं तत्वज्ञान स्वीकारण्याची कुवत याच्यामध्ये नसते, तो सकामतेकडे धावतो. आणि सकामता मान्य केली की सकामता संपत नाही, एका मागे एक कामनांची शृंखला धावत असते, थांबतच नाही कामनांची शृंखला. आपल्या बालवयापासून आतापर्यंत बघा तर आता असं वाटतं की आपले नात नातू मोठे झाले पाहिजे. कामनांची शृंखला थांबली आहे का? नाही थांबली. हे पाहिजे आणि ते पाहिजे, हे नको आणि ते नको, असं हवं आणि तसं हवं. इतकंच नाही, मला सुख द्या आणि त्यांना त्रास द्या इथपर्यंत त्या कामना असतात. सगळेच भक्त विठ्ठलाकडे गेले आणि कामना करायला लागले तर त्यांनी काय करावं, म्हणून त्यांनी आपली दृष्टी अर्धोन्मिलित ठेवली आहे. गमतीचा भाग. पण सकामता जर नसेल तर एक मोठी भरारी परमार्थामध्ये घेता येते, प्रचंड मोठी भरारी घेता येते. त्या भरारीत जे सुख आहे ते फडफडणाऱ्या फुलपाखराच्या उडण्यामध्ये नाही. फुलपाखराच्या उडण्याला एक मर्यादा आहे, पण भरारीला एक वेगळा भाग आहे. साधकाने अल्पसंतुष्ट राहता कामा नये. मला जे मिळणे शक्य आहे तेवढं मी मनुष्य देहामध्ये मिळवूनच घेतलं पाहिजे. परमार्थाच्या दृष्टीने मला काय मिळवायचं आहे याला मर्यादा नाही. काय मर्यादा नाही? सगळं ब्रह्मांड माझ्या सत्तेवर आहे, एवढी मोठी भरारी आहे. पण व्यवहारात तसे नाही. व्यवहारात तुम्ही काहीही करा, कितीही करा, तरी नियोजित फळाच्या पलीकडे काही वाटचाल होत नाही. त्याची देही ह्याची डोळा, मुक्तीचा सोहळा, एवढं व्यापक व्हायला पाहिजे. ही आपोषण ब्रह्मांडाची. आम्ही एवढं व्यापक होण्याची इच्छाच करत नाही. आमच्याच्याने काय होणार, आम्हाला काय जमणार. अरे मनुष्य देह तेवढ्यासाठीच आहे. मी ब्रह्म आहे या वृत्तीला अनुभवण्यासाठी मनुष्य जन्म आहे. अज्ञान निवृत्तीने आत्मज्ञान होते, ज्ञान प्राप्तीने आत्मज्ञान नाही होत. अज्ञान निवृत्त झालं रे झालं की ज्ञान तिथे आलं, कारण ते नित्य प्राप्ताची प्राप्ती आहे. ज्ञान करून देणारं शास्त्र नाही आहे कोणतं. एकही शास्त्र ज्ञान करून देत नाही. शास्त्र अज्ञान निवृत्त करतं. त्याच्यामुळे मला ज्ञान कधी होईल, मला ज्ञान कधी होईल असा विचार करू नका. माझं अज्ञान कसं जाईल हा विचार करा. आणि शांती तृप्ती आनंद झाला, निरपेक्ष शांती तृप्ती आनंद झाला की ज्ञान झालं म्हणून समजायचं. आणि एकदा तशी स्थिती आतमध्ये निर्माण झाली की काम झालं.
बाहेरच्या माणसाला याचा अनुभव येण्याची शक्यता नाही, पण आतमध्ये हा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे तोची संत, जो सोशी जगाचे आघात. अज्ञान निवृत्ती ही जीवाच्या हातात आहे. ज्ञानप्राप्ती नावाची गोष्ट अस्तित्वात नाही, काकांनी सांगितलं आहे, आणि हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून अनंत जन्माचं शुद्ध पुण्य उदयाला आलं आणि जीवन धन्य झालं. पुढच्या कारिकेत काका सांगतात आहे, बहुत सुकृताची जोडी. अधिष्ठान रूप मूलतत्व जे आहे ते एकदा कळलं की अज्ञान गेलं म्हणून समजायचं. प्रस्थानत्रयी अज्ञान घालवते. माऊलीतली येथे अविद्यानाश हे स्थळ, तेणे मोक्ष पादा नाही. अविद्या निवृत्ती हा परमार्थाच्या शास्त्राचा उद्देश आहे, आणि आत्मानुभूती हा खरा परमार्थ आहे. कृतींचं निश्चयात्मक सांगणं आहे की जोपर्यंत भास आहेत तोपर्यंत मिथ्या पदार्थाचं ज्ञान आहे. म्हणून सर्पाचं भास आहे तोपर्यंत रज्जू कळलेली नाही. ज्या वेळेला रज्जू आहे हे कळतं तेव्हा सर्प शिल्लक राहत नाही. म्हणजे काय झालं, आता काय राहिलं हो, दोरीत साप म्हणायला लागली स्वतःला. तिनेच तिच्या भ्रमाचं निवारण केलं. दोरीने मी साप आहे या भ्रमाचं निवारण केलं. म्हणून काकांचं वाक्य आहे, दोरीत साप साप म्हणून ओरडते, त्या भ्रमाचं निवारण तीच करते, तीच जणू फसते आणि पुन्हा ज्ञानरूपाने भानावर येते. 201 नंबरची ओवी वैतथ्य प्रकरणातली. असा एकदा निश्चयाने वाटचाल झाली की ब्रह्मानुभव निश्चित आहे. आता आपण पुढली कारिका बघूया. ते म्हणतात, स्वप्न माये यथा दृष्टे गंधर्व नगरम यथा तथा विश्वमिदं दृष्टम वेदांतेतु विचक्षणे. 3 दृष्टांत या ठिकाणी दिलेले आहे. पहिला स्वप्नाचा दिलाय, दुसरा जादूचा दिला आहे, आणि तिसरा गंधर्व नगराचा दिला आहे. स्वप्नामध्ये स्वप्न खरं वाटतं, जादूगाराची जादू सत्य वाटते, आणि गंधर्व नगरामध्ये दिसणारे, आकाशात दिसणारे वाघ सिंह सत्य वाटतात संध्याकाळच्या वेळी. काका म्हणतात, मिथ्या पदार्थ एन्जॉय करायला शिका. मिथ्या पदार्थांना सत्यत्व दिलं की एन्जॉयमेंट निघून जातं आणि सुख दुःख तयार होतं. आणि मिथ्या पदार्थ मिथ्या हे कळलं की आपण आनंदात असतो. याला एन्जॉय करणं असं म्हणतात. कळतंय का? घरात लहान मूल ज्या वेळेला खेळण्याशी खेळतं आणि ते खेळणं धावत धावत समोर जातं, समोर जेव्हा जातं तेव्हा हे मूल रांगत रांगत त्या खेळण्याच्या मागे जातं. आता खेळणं मिथ्या आहे हे कळत आहे, याचं रांगत जाणंही मिथ्या आहे हे कळत आहे, आणि हे दोनही आपण कसं आनंदाने एन्जॉय करू शकतो. म्हणून जग मिथ्या आहे हा अनुभव आला ना की त्या मिथ्या जगाला आनंदाने एन्जॉय करतायत. आणि असा एन्जॉय करणं हा जीवनमुक्ताचा खेळ आहे. पण आमचं काय आहे, जीवनमुक्ताचा व्यवहार कशा पद्धतीने चालतो याचा अंदाज आम्ही करतो. कोण करतो? जो जीवनमुक्त नाही तो अंदाज करतो. आणि काही थोडेसे अभ्यासक असतात, ते स्थितप्रज्ञ लक्षणं वाचतात आणि त्या लक्षणांमध्ये हा बसतो का हे पाहतात, किंवा मग गुणातीतांची लक्षणं पाहतात आणि त्याच्यात हा बसतोय का असं बघतात. जीवनमुक्ताला कुठल्याही फ्रेम मध्ये स्वतःला बसवून घेण्याची गरज नाही, कारण त्याच्या आतमधली शांती तृप्ती आनंद हा त्याला कळतच असतो. बाहेर त्या लोकांना दाखवण्यासाठी त्याला स्वतःला फ्रेम मध्ये बसवून घेण्याची गरज नाही. कारण जीवनमुक्ताच्या दृष्टीने
बंध मिथ्या ठरल्यामुळे मोक्षही मिथ्या. बंध मोक्ष दोन्ही मिथ्या. आम्ही बंधाला महत्व देतो म्हणून मोक्ष झाला पाहिजे असं वाटतं. आमचा अभ्यास झाला की नाही असं आम्हाला वाटतं म्हणून पास झालो पाहिजे असं वाटतं. आम्ही पास झालो हे दुसऱ्याला सांगितलं पाहिजे असं वाटतं. दुसऱ्याला दाखवण्यासाठी डिग्री असावी असं वाटतं. एक सिनेमा पाहिला होता मी, 3 इडियट्स. बहुतेक तेच नाव आहे त्याचं, 3 इडियट्स. त्यात तो दुसऱ्याच्या नावाने बसतो, सर्टिफिकेटही दुसऱ्याच्या नावाने मिळतं, पण ज्ञान याला झालं असतं. त्यामुळे याच्याजवळ पुढे सर्टिफिकेट नसतं आणि काहीच नसतं, पण त्या ज्ञानाच्या आनंदात तो असतो आणि त्याच्या अवतीभोवतीचे सगळे त्या ज्ञानाचा आनंद घेतात. त्याच्यासाठी पास झाल्याचं सर्टिफिकेट दाखवण्याची गरज नसते. तसं मी जीवनमुक्त आहे हे ज्याला जगाला दाखवावंसं वाटतं त्याला खऱ्या अर्थाने मुक्तता मिळालीच नाही. जो मुक्त झालेला नाही पण स्वतःला मुक्त समजतो त्यालाच दुसऱ्याकडून मुक्त म्हणवून घ्यावंसं वाटतं. फर्स्ट इयर BSc ला असताना कुणी डॉक्टर म्हणून आवाज दिला की फार बरं वाटायचं. म्हणजे आपण असं काहीतरी वागायचं थोडस की मी काय अभ्यासक आहे की नाही, हा नक्की मेडिकलला जाईल असं लोकांच्या डोळ्यात वाटावं. आणि अशा पद्धतीने वागल्यानंतर मग उपहासात्मक जरी डॉक्टर म्हणत असले तरी त्याला आतमध्ये गुदगुल्या व्हायच्याच. असं ज्याला लोकांकडनं होण्याची म्हणून घेण्याची अपेक्षा असते तो झालेला नसतो, आणि जो झालेला असतो त्याला म्हणून घेण्याची गरजच नसते कारण तो झालेला. फर्स्ट इयर सेकंड इयर पर्यंत स्टेथो आणि ॲप्रॉन मिरवायला खूप आवडतो आणि नंतर ते ओझं वाटायला लागतं, नको वाटतं. मग आपण जिथे जातो तिथला स्टेथो घेतो आणि चेकअप सुरू करून देतो, पण आधी तो स्वतःच्या जवळ मिरवावा असा वाटतो. तर जो जीवनमुक्त असतो त्याला जीवनमुक्ती मिरवावीशी नाही वाटत. जो जीवनमुक्त नसतो त्याला जीवनमुक्ती मिरवावीशी वाटते. पण लोक म्हणतात की मरे हा कसला जीवनमुक्त, पण खरा जीवनमुक्त कोणी वंदा कोणी निंदा. म्हणून वेदांत शास्त्र आणि संत ह्याचा काय झाला पाहिजे, सांगड झालं. वेदांत शास्त्र आणि संत यांची सांगड घातली गेली पाहिजे. कोणाचा तरी अन्याय झालाय, आवाज येतो, आणि ही सांगड आम्हाला काय करायची आहे, जपून ठेवायची आहे. म्हणून काका नेहमी शास्त्र ग्रंथ आणि संत ग्रंथ यांचा एकत्रित अभ्यास करायला सांगतात. नुसता शास्त्र ग्रंथ सांगत नाही, नुसता संत ग्रंथ सांगत नाही. कारण संत ग्रंथांमुळे आम्हाला शास्त्र चांगलं कळतं. संत ग्रंथांमुळे आम्हाला शास्त्र चांगलं कळतं आणि शास्त्रामुळे आम्हाला संत लक्षात येतात. शास्त्रामुळे आम्हाला संत लक्षात येतात. म्हणून संत ग्रंथ आणि शास्त्र ग्रंथ यांचा एकत्रित मेळ पाहिजे. पांढरकवड्याला संत ग्रंथ अभ्यासाला सुरुवात झाली, पण शास्त्र ग्रंथाकडे काही लक्ष दिल्या जात अजून मनावर नाही घेतल्या गेला. जोपर्यंत शास्त्र ग्रंथ अभ्यासत नाही तोपर्यंत संतांचं श्रेष्ठत्व कळत नाही, आणि संत ग्रंथ अभ्यासत नाही तोपर्यंत
शास्त्र काय बारकाव्याने जीवन जगायला शिकवतं हे कळत नाही. म्हणून संत ग्रंथ ही माझ्यासाठी आहेत, शास्त्र ग्रंथ ही माझ्यासाठी आहेत. या दोघांनी हातात हात घालून अभ्यास केला पाहिजे असा काकांचा आग्रह आहे. काका फार कमी बाबतीत आग्रही आहेत. काका कोणत्याच बाबतीत आग्रही नाहीत, फक्त अभ्यासाच्या बाबतीत काका आग्रही आहेत. अभ्यासाच्या बाबत काका आग्रही आहे. आणि अभ्यासाचा आग्रह कोणाला आवडत नाही, तरी त्याचा पिछा पुरवला तर मग तो दुराग्रह होतो आणि म्हणून लोक दूर होतात. अभ्यास केला का विचारलं तर लोकांना आपण आलेलं आवडत नाही. गाव गप्पा केल्या तर लोकांना आवडतं. जो एखादी गोष्ट घट्ट पकडून बसतो तेव्हा पुढच्या सगळ्या वाटा बंद होतात. आपला विषय चालू आहे जादूगार, स्वप्न आणि गंधर्वपट्टम. वेदांत शास्त्र कठीण आहे म्हणून कोणी त्याची ओळख करून घेत नाही आणि त्याची कठीणता जावी म्हणून कोणी समजावूनही सांगत नाही. मग श्रद्धावान लभते ज्ञानम. आम्ही विकृत श्रद्धेमध्ये आणि संप्रदायाच्या करणीय प्रांतामध्ये रमतो. करणीय प्रांतामध्ये रमायचं नाही, पण करणीय प्रांत सोडायचा नाही. कळतंय माझं म्हणणं? जरा कठीण आहे, उदाहरणासहितच सांगावं लागेल. माझे वडील नेहमी सांगायचे की कुलधर्म आणि कुळाचार हा परमार्थातला इन्सेंटिव्ह आहे. निकराने त्यावेळेला परमार्थ होतो, नेटाने त्यावेळेला परमार्थ होतो आणि त्यातून मोक्ष प्राप्त होतो. म्हणून कुलधर्म आणि कुळाचार केलेच पाहिजे, काकांचं पण मत आहे. जोपर्यंत आपल्यात क्षमता आहे तोपर्यंत केले पाहिजे. घरात करायला कोणी शिल्लक आहे तोपर्यंत केले पाहिजे. त्याच्या पुढे सांगितलं जातं महालक्ष्मी आहे, खूप कष्ट करावे लागतात, पण कामाकडे लक्ष देण्यापेक्षा लक्ष्मीकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. आणि ती लक्ष्मी ब्रह्मरूप आहे हे संतांनी सांगून ठेवलं आहे, हे विसरायचं नाही. आणि ही जाण जेव्हा आतमध्ये राहते त्यानंतर ते व्रत इतरांकडनं करवून घ्यायचं आणि कुलामध्ये ते चालवायचं. म्हणजे पुढच्या लोकांना ही जाण कधीतरी आल्याशिवाय राहत नाही. पण ह्यात कॉम्प्रोमाइज करायचं नाही, तडजोड करायची नाही. यात काय पडलंय त्यात काय पडलंय असल्या गोष्टी करायच्या. ऋषी मुनींनी जे काही जुन्या काळी ठरवून ठेवलेलं आहे ना ते अत्यंत विचारपूर्वक आहे. एकदम निर्गुण परमात्म्यावर झेप मारता येत नाही, म्हणून सगुणाचे आधारे, म्हणून कल्पनावाद. पण हा कल्पनावाद संवादी कल्पनावाद आहे. मुळी कल्पना ते रूपे दोन झाली, एक विद्या आणि एक अविद्या. ती जी विद्या आहे ही मूळ कल्पना, त्या मूळ कल्पनेतून विद्या, त्यातून दृढ निश्चय झाला पाहिजे, अपरोक्षत्वाचं भान राहिलं पाहिजे आणि ते अपरोक्षत्व अपरिवर्तनीय होईपर्यंत वाटचाल केली पाहिजे. म्हणून जीवनमुक्तांनी कशी वाटचाल करावी हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही आणि नसतो. आपण आतापर्यंत संप्रदाय शब्द वापरले, विहिरीचा विचार केला, तळ्याचा विचार केला, डबक्याचा विचार केला, आता सरोवराचा विचार आहे आणि हे अद्वैत आहे. आता याच्यानंतर अद्वैत प्रकरण येणार आहे आणि अद्वैत प्रकरणाची वाटचाल ही त्याची पूर्वनांदी आता ह्या कारिकेपासून सुरू होते आहे. त्यात परमार्थाचं खरं स्वरूप
32 आणि 33 मध्ये सांगायला सुरुवात केली आहे. सहजावस्थेतला तो आनंद आहे आणि सहजावस्थेतला आनंद हा सर्वश्रेष्ठ आनंद आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, बुडते हे जन देखवेना डोळा, म्हणून कळवळा येत असे. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ. आपलं उन्नयन करून घ्यायचं आहे, नकारात्मक भाग काढून टाकायचा आहे, सकारात्मक भाग आम्हाला स्वीकारायचा आहे. सगळ्या परमार्थाचा जर खरा कोणता उद्देश असेल तर त्या उद्देशाचं नाव आहे आनंद. आणि आनंद हे साध्य अखंडत्वाने गाठेपर्यंत वाटचाल करायची आहे. तोपर्यंत जितमया म्हणायचं नाही आणि आनंद रूप झाल्यानंतर जितमया म्हणायची गरज पडत नाही. आपला विषय द्वैत मिथ्या आहे हा चालू आहे. परमार्थाचं खरं स्वरूप काय आहे हा चालू आहे. आणि आता लक्षात ठेवा 32 आणि 33 नंबरची कारिका आहे. आता मुळावर काय आहे? मुळावर सगळं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि ते म्हणतात की व्यवहारामध्ये उत्पत्तीकारक ब्रह्मदेव, स्थितीकारक विष्णू आणि प्रलयकारक शंकर नाहीत. आता व्यवहार जर कल्पित आहे तर मग ते ब्रह्मा विष्णू महेश आहेत का हो? ते कल्पित आहे. जे कल्पित आहे ते खरंच आहेत का हो? याचं उत्तर नाहीच असं आहे. मग आता ब्रह्मा विष्णू महेश जर कल्पित असतील तर सिद्ध आणि साधक या सुद्धा कल्पनाच आहे. म्हणून सगळं ब्रह्मरूप आहे. ब्रह्म एकमेव अद्वितीय स्वयंभू आहे. मग प्रश्न येईल, मला जग वेगळं का भासतं? मला जग वेगळं का भासतं? आणि याचं उत्तर आहे, वेगळं भासण्याचं कारण मीच जगाची कल्पना करून बसलो. कोणी घेतलं? मीच जगाची कल्पना करून बसलो आणि जगाची कल्पना करून बसल्यामुळे जग वेगळं भासतं. ते माझ्या अनंत जन्माच्या संस्कारामुळे झालेलं आहे आणि तोपर्यंत आम्ही फसत असतो. मग आम्ही त्याला वेगवेगळे कुंपण लावतो. त्या कुंपणाला विठ्ठल असं म्हणतात, शिव असं म्हणतात, दत्त असं म्हणतात. असं कुंपण घालून बसलं की आम्हाला दुसरा देव चालत नाही. त्याच्या पलीकडे पाहण्याची आमची तयारी होत नाही. म्हणून हरिहरा नाही भेद, नका करू वाद. कुंपणातून बाहेर या. हरी हाच हर आहे. हरिहर भेट नावाचा आपल्या इकडे एक सण पण असतो, हरिहर भेट. किती जणांना माहिती आहे मला कल्पना नाही. त्रिपुरी पौर्णिमा. हो, आणि त्यावेळेला शंकराला तुळस व्हायची असते आणि विष्णूला बिल्वपत्र व्हायचं असतं. अनंत चतुर्दशी दिवाळीत येतो तो सण. नाही, वैकुंठ चतुर्दशी. वैकुंठ चतुर्दशी हा दिवाळी नाही. वैकुंठ चतुर्दशी आहे, वैकुंठ चतुर्दशी. आपला दिवस हरिहर भेटीचा आहे, तेवढंच लक्षात ठेवा. शंकराला तुळशी, शिवाला तुळशी. शिवाला एरवी आपण बिल्वपत्र वाहतो, त्याला त्या दिवशी तुळशी व्हायची असते. आणि विष्णूला आपण नेहमी तुळशी वाहतो, त्या दिवशी त्याला त्रिदल बिल्वपत्र व्हायचं असतं. म्हणून विष्णूचा बिल्वपत्राने आणि शिवाचा तुळशीने पूजा केली जाते. त्यांना समर्पण केल्या जातं. हरिहरा नाही भेद, नका करू वाद. म्हणून संप्रदायाच्या डबक्यांमध्ये राहू नका. ही संप्रदायातून पुढे निघून जाता आलं पाहिजे. आणि असं जर आम्हाला जमलं तर जमलं. एक शंका आहे, अद्वैत मानलं तर शास्त्र नावाची गोष्ट सुद्धा शिल्लक राहणार नाही. मग नामरूपात्मक द्वैतही नाही.
मग सगळं शून्य आहे का, असा एक प्रश्न विचारला आहे. आणि ते म्हणतात सगळं शून्य असू शकत नाही. पिंड आणि ब्रह्मांड भेदाने भरलेले दिसतात, त्या भेदाचं अधिष्ठान आहे. शून्य कसं असेल? शून्य म्हणजे काहीच नाही, आणि अधिष्ठानाला आहे पण आहे. असं तशी असे पाही असणे जया. किती वेळ असं शब्द आहे बघा ते. म्हणून शून्य असूच शकत नाही. अधिष्ठानावर भेद दिसू शकतात अध्यस्त रूपाने, पण अधिष्ठानामध्ये भेद नाही. अधिष्ठानावर भेद दिसू शकतात. दोरीवर साप दिसू शकतो, माला दिसू शकते, पाण्याची भेग दिसू शकते, पण दोरीमध्ये भेद दिसणार नाही. म्हणून अधिष्ठान अभेद्य आहे. आणि अध्यस्त विविध अंगाने दिसू शकतो. म्हणून अध्यस्त किती अंगाने दिसो, अधिष्ठान त्याचं एकच असतं, शून्य असत नाही. म्हणून ब्रह्म नाही असं कधी वाटण्याचा प्रश्न उद्भवत नाही. काही जणांना आता अध्यास सांगतोय, मी सुखी आहे वाटतं, मी दुःखी आहे वाटतं, करता भोगता आहे असं वाटतं. पण हा सगळा जो मी आहे हा आत्मस्वरूपावर अधिष्ठित आहे. पाण्यामध्ये अनेक रंगाची कमळं दिसतात. त्याच्या देठाकडे गेल्यानंतर जर खाली बघितलं तर अधिष्ठान एकच आहे. म्हणून शास्त्र, श्रीगुरु आणि संत नामरूपाचा पसारा आवरून दाखवतात, आणि तो आपल्याला जो दिसतो तो आत्मस्वरूपावर दिसतो असा आपला निश्चय करून देतात. काकांच्या सहवासात जे कोणी राहतील त्यांना हे कळतं बघ, की आपला असलेला नामरूपात्मक संसार हा कल्पित मिथ्या आहे. दोन शब्द वापरतोय, झोंबावे म्हणून वापरतोय. आपला संसार कसा आहे? आपण ज्याला भाऊ म्हटला, एक उदाहरण देतोय फक्त, आपण ज्याला भाऊ म्हटला तो भाऊ आहे का हो? तो कुणाचा तरी नवरा पण आहे, कुणाचा तरी वडील पण आहे, कुणाचा तरी काका पण आहे, कुणाचा तरी मामा पण आहे. म्हणजे ज्याला आपण भाऊ म्हटला तो काका पण आहे, मामा पण आहे, वडील पण आहे, मुलगा पण आहे. मग भाऊच खरा कसा? म्हणून द्वैत हे नेहमी फसवं असतं. द्वैत हे नेहमी कल्पित असतं, आणि म्हणून ते मिथ्या असतं. त्याच्या मागे असलेलं आत्मरूप अधिष्ठान सत्य आहे. ते जात नाही, कारण ते आलं नव्हतं. दृष्टांतावरून आपल्या लक्षात येईल की द्वैत भ्रम पसारा. एकदा अध्यस्थाचा अध्यास हरवला, संपला, की अध्यस्त नावाने शिल्लकच राहत नाही. सापाची भीती गेली तर सापच शिल्लक राहत नाही, कारण दोरी निघून जाते. साप आहे कुठपर्यंत? भीती वाटते तोपर्यंत. भीती वाटते कुठपर्यंत? साप आहे हा भ्रम झाला तिथपर्यंत. म्हणून अध्यस्त आणि अध्यास हे एकाच वेळी भासतात, पण अधिष्ठान हे एका वेळी भासत नाही, कारण ते कालातीत आहे. आणि ते कालातीत असल्यामुळे ते अध्यस्थापासून निराळं असतं. पण पुष्कळदा अध्यस्थानी ते झाकायला गेल्यामुळे अध्यास खरा वाटतो. संत त्याचं झाकण काढतात. किरणमयेन पात्रेन पर्युषितम च यत्, ईशावास्योपनिषद. आणि मग आत्म्याचा निश्चय करून देतात, तो आत्मा मी आहे. हा निश्चय करून देणं शास्त्राची, संतांची आणि श्री गुरूंची आवड असते.
ती त्यांनी जबाबदारी म्हणून स्वीकारली असते. त्याच कार्यासाठी ते आले असतात. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. नाही तर वैकुंठातून कशाला आले असते हो. ऋषी मुनींनी सांगितलेलं सत्य आहे ते जगून दाखवण्यासाठी आले आहेत. काकांचाच प्रसंग सांगितला असता, पण काय काय सांगायचं नाही का? काय काय सांगणार? एवढे मोठे प्रसंग आहेत त्यांच्या जीवनात की ते त्यांनी भाषात्मक आहे हे त्यांच्या जगण्यातून दाखवून दिलेलं आहे. शेवटी ते ब्रह्मरूप आहेत, हेच सत्य आहे. बाकी त्यांच्यावरचे सगळे उपाधिरूप भास हे कल्पित आहेत. सध्याच त्यांचं वृद्धपकाळ हा सुद्धा एक उपाधीचा भास आहे. ते ना वृद्ध झाले ना तरुण झाले. ते जसे आहेत तसेच आहेत आणि तसेच असणार आहेत. त्यांचं असणं नसणं देहावर अवलंबून नाही, पण देह असताना हे शिकता येत. आणि म्हणून हा लवकर शिकता येत. एकदा भास निघून गेला की ब्रह्म आहे. काहीच नाही म्हणणारे मंदबुद्धीचे असतात. अभेद कळला की अद्वैत कळलं, नाहीतर अद्वैत कळत नाही. उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, ते घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा. आणि म्हणून एकदा या सगळ्या गोष्टी पुसून टाकायच्या. सगळा वेदांत शास्त्राची जी सरणी आहे ती बदलवून घ्यायची आहे. अस्सल परमार्थ कशाला म्हणतात हे आता समजून घ्यायचं आहे. आणि आपल्या बसवलेल्या जुन्या घड्या मोडायच्या आहेत आणि नवीन घड्या आम्हाला घट्ट रुजवून घ्यायच्या आहे. जुन्या घड्या आपोआप मोडतात. खरोखर नवीन घडी जर बसलेली असेल तर शब्द संपतात. शब्द संपतात. अभ्यास करून करून, श्रवण करून करून, सांगून सांगून, ऐकून ऐकून सगळं झालंय. आता उरली आहे माझ्या जीवनाची घडी बसवून घेणं. आणि तशी जर घडी बसवून घेतली तर मी जन्माला आलेलो नाही, माझं कुठलंही कुळ नाही, माझं वय नाही, माझं घरदार नाही. म्हणजे घर कोणाच्या नावावर करायचं का? नाही. नावावर असू द्यायचं, चिंतन करायचं नाही. माझे कुटुंब, माझा परिवार नाही. आली पंचायत. सगळी घोडं कुठे अडते? या ठिकाणी अडते बा. मग आम्ही नाही केलं तर त्यांचं कसं होईल? काही होत नाही. ज्यांचे आई वडील लहानपणी मरतात ना ते मुलं सुद्धा अतिशय मोठे झालेले आहेत. आणि ज्यांचे आई वडील अतिशय मोठे असतात ना आणि शिल्लक असतात ना त्यांचे मुलं काहीच करू शकलेले नाहीत. आळत्या बिळावर आपल्या असण्या नसण्यावर काहीही अवलंबून नाही, प्रारब्धावर अवलंबून आहे. आपल्या करण्यावर अवलंबून नाही. म्हणून जगत आहे असं म्हणण्यात अर्थ नाही, ते भासते.
जगत आहे या म्हणण्यामध्ये रमू नका. ते भासते आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे. काका म्हणतात दुसऱ्याचा ढग समजायला सोपा आहे, गंधर्व पत्तनम. दुसऱ्याचा ढग समजायला सोपा आहे, पण हा देह एक ढगच आहे हे समजणं मोठं कठीण आहे. या ढगामध्ये चेंजेस होत असतात. गंधर्व पत्तनम मधला जो आकाशातला ढग आहे तो आकार बदलतो ना, तसा हा ढग, देहरूपी ढग माझा आकार बदलतोय. बालाचा कुमार झाला, कुमाराचा तरुण झाला, तरुणाचा वृद्ध झाला, वृद्धाचा जख्ख. शब्द नाही आवडणार. याच्याकडे बघण्याची सवय ठेवा. कशाकडे? मुळाकडे. नाही तर कमळाकडे बघा, कमळाकडून देठाकडे बघा, देठाकडून मुळाकडे बघा. आणि सगळ्या कमळाची मुळ सारखीच असतात. कमळ भलेही वेगळे राहू, त्यांची मुळ सारखीच असतात. मग आमच्या सगळ्या देहांची मुळ काय आहेत? आत्मा आहे. त्यामुळे देहाचा प्रलय झाला तरीही, कोणता मृत्यूला प्रलय म्हटलंय बरं का, 5 प्रलय सांगितले आहेत, त्यातला विवेक प्रलय हा सर्वश्रेष्ठ प्रलय आहे. 2 ब्रह्मांडाचे, 2 पिंडाचे. समजले असेल तुम्हाला. विवेक सिंधू मध्ये सांगितले आहे मुकुंदराजांनी. आणि मग 5वा प्रलय फार महत्वाचा आहे, त्याला विवेक प्रलय असं म्हणतात. आणि तो विवेक प्रलय काय सांगतो? आत्मा जिवंत नाही, कारण जीव जिवंत असतो, आत्मा जिवंत असं नाही. आत्मा असतो बस. जिवंत वगैरे नावाचे जे शब्द आहेत ते जीव या अर्थाने समावेशक आहेत. आत्म्याच्या सत्तेवर जीव जिवंत राहतो. मी आत्मा आहे, त्यामुळे मी जिवंत आहे असं म्हणण्याचा मला अधिकार नाही. देह जिवंत आहे, बरोबर. देह जिवंत नसेल तरीही मी जाणार नाही. असतं खूपदा. नाकापाशी बोट नेऊन पाहतात, त्यांनी समजलं नाही तर दोरा नेतात. अशा पद्धतीने जर कोणी आपल्याला म्हटलं की तू जिवंत आहे, अरे तुझ्यात काही जिवंतपणाच वाटत नाही, नसे ना वाटत. आपल्याला चिडण्याचं काय कारण आहे? मी जिवंत नाहीच, मी जीव नाहीच. पण आम्ही एवढ्यानी चिडल्याशिवाय राहत नाही. सुंदर जीवन जगायचं सोडून आम्ही काय करतो? विलक्षण जीवन जगतो. आणि मग जे जमवून घ्यायला पाहिजे, जे जमत नाही, जोपर्यंत जुने विचार सोडत नाही, बदलवत नाही, तोपर्यंत एकही गोष्ट हाताला लागणार नाही. मला बदलायचं आहे, शास्त्रांनी जसं सांगितलं तसं बदलायचं आहे, श्री गुरूंनी जसं सांगितलं तसं बदलायचं आहे, समर्थांनी जसं सांगितलं, ज्ञानदेवांनी जसं सांगितलं तसं बदलायचं आहे. विचारांनी स्वतःला घडवायचंय. आपलं जीवन साधनानुकूल तयार करायचं आहे. वेळोवेळी त्याला तशी धार द्यावी लागेल, तसा त्याला आकार द्यावा लागेल. आणि असा आकार देणं माझ्या हातात आहे. मी माणूस म्हणून जन्माला आलो, आता मी आकार देऊ शकतो याच देहात, याच पृथ्वी तलावर. एकदा संग लागला की संपला. संग जर लागला नाही तर मी असंग आत्मा आहे. कोणी साधक नाही आणि कोणी बद्ध सुद्धा नाही. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे.
ज्या क्षणी मी माझं सुटलो त्या क्षणी मी सगळ्या बंधनातून सुटतो. म्हणून द्वैत हा सुद्धा भ्रम आहे, शून्य हा सुद्धा भ्रम आहे. म्हणून अद्वैताला अद्वैत म्हणायला कोणी शिल्लक राहत नाही. अद्वैताला अद्वैत आहे असं म्हणण्यासाठी द्वैत लागेल की नाही हो. म्हणून हे सगळं जगत आहे असं न म्हणता भासते असं म्हणायचं. आता जगत कोणतं? मला जेवढं दिसतं ते माझं जगत. लक्षात ठेवा, डोनाल्ड ट्रम्प काही माझं जगत नाहीये. माझ्या अवतीभोवतीचे लोक, माझ्या घरातले लोक, माझ्या आसपासचे लोक, माझ्या आसपासचा व्यवहार, बस झालं, तेवढं माझं जग आहे. ते अस्तित्वात नाही समजलं की झालं. अमेरिका नाही हे समजण्यात अर्थ नाही, माझा देह नाही हे समजण्यात अर्थ आहे. मी परब्रह्माच्या सत अंशामुळे आहे, चित अंशामुळे मला तो कळतो आहे, आणि आनंद या अंशामुळे मला सुख प्राप्त होत आहे. असा मी सच्चिदानंद स्वरूप आहे. व्यावहारिक दृष्टीने जबाबदाऱ्या मला पार पाडायच्या आहेत हे विसरू नका, पण ओढवलेल्या जबाबदाऱ्या माझ्या नाहीत. कर्तव्य ओढवून घेतलेले माझे नसतात. मुलाची जबाबदारी माझी आहे, नातवाची पण जबाबदारी माझीच आहे, तर मग पंतवाची जबाबदारी माझीच आहे. जोपर्यंत मी प्रपंच करणारा आहे तोपर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या मला माझ्यात आहे असं वाटतं. आपण गेलो नाही तर लग्न कसं होईल असं वाटतं. लग्न होण्यासाठी फक्त नवरा नवरीचीच आवश्यकता असते, बाकी सगळे वाईट नका वाटून घेऊ, उपरे असतात. बाकी सगळे उपरे असतात. छान झालं तुमच्या लग्नाला आम्ही आलो, जेवाय खावायला आले असतात. आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती. कुणी कुणासाठी कधीच काही करत नसतं, जो तो स्वतःसाठी सगळं काही करत असतो. गृहस्थाश्रमातले जे घटक आहेत, ज्या जबाबदाऱ्या आहेत तेवढ्या पार पाड्या. कर्तव्य पार पाडणं म्हणजे काळजी करणं नव्हे. मुलीचं लग्न झालं, आता लग्नानंतर तिचं कसं होईल? जाऊन राहा आता तिच्या घरी, काय करणार? तिला पाणी भरावं लागतं. जा तू, जा आणि विहिरीमध्ये टिपे टाक आणि उपस. एकदा देताना पाहून द्या, हजारदा पाहून द्या, पण एकदा दिलं की त्याची भगवंतानी ब्ल्यूप्रिंट तयार करून ठेवली आहे. ते पुढे तसंच चालणार आहे. म्हणून काळजी करणं हा कर्तव्याचा भाग नाही. तर सुनबाईंनी जर म्हटलं की तुमच्या नातवाचं करणं मला शक्य होत नाही, मग आपणच करत राहायचं. आता जमतच नाही म्हटलं तर मी काय करू? घ्या मग डोक्यावर. हे तर खूप झाली. नाही जमत बघा तुम्ही कसं जमवायचंय ते. जबाबदारी कोणाची आहे? आम्ही माझी समजतो तोपर्यंत डोक्यावर आहे भार. ज्या दिवशी डोकं हलवणं गदा गदा, त्या दिवशी आपली जबाबदारी संपून जाते हो.
म्हणून काळजी हा कर्तव्याचा भाग नाहीये. आम्ही गावाला जातो म्हणून मग सांभाळेल कोण म्हणून गावालाच जायचं नाही, हा रस्ता नाहीये त्याचा. सांभाळण्याची व्यवस्था करा, आम्हाला जायचंय. आहोत तर मदतीला नक्की, म्हणून तुम्ही बेड्याच टाकाल की नाही नाही तुम्ही निघायचंच नाही, मग सो सॉरी. माझं मूळ कर्तव्य काय आहे? सगळं शास्त्राने सांगून ठेवलं आहे, पण तरी आम्ही काय म्हणतो की बा ते होत नाही म्हणतात तर मग आम्ही केलं पाहिजे. खरंच आम्ही नाही गेलो तर मुलाची आबाळ, नातवांची बंडाळ, काय शब्द वापरतात, बंडाळ. ती रेलचेल असते, इतका व्यवस्थित पैसा असतो, सगळं उपलब्ध असतं. मध्यमवर्गीयाबद्दल बोलतो आहे. आता आमच्या घराच्या बाजूला झोपडपट्टी पण शिवून घातलेले कपडे आता दिसत नाही. फाटक्या कपड्याला टाचण मारून ते घातलेत असे आता झोपडीत सुद्धा चित्र दिसत नाही. आम्हाला आमच्या नातवांची बंडाळ होते असं वाटत असेल तर मग त्यांची चंगळ ही आम्ही कल्पना करून बसलो अशी अशी झाली पाहिजे म्हणून. मग तशी चंगळ त्यांची नाही झाली तर मग आपण मदत करा. नाही त्यांच्याकडे तेवढं लक्ष दिलं जात तर त्यांचं प्रारब्ध म्हणून सोडा की. गेलेले प्रसंग आम्ही कल्पनेने जिवंत करतो आणि त्या आमच्या जबाबदाऱ्या आहे असं समजून मग ते डोक्यावर घेऊन मिळवतो. बहुतांश एखाद्या अपवादाबद्दल बोलत नाही आम्ही, बहुतांश असं असतं. माझीच जबाबदारी आहे असं वाटतं. आता नाहीच उठले ते सकाळी, मग आता त्या मुलांना सांभाळणं माझं काम नाहीये का? जा 4 दिवस गावाला, आपोआप पाहतील काय होतं ते. आल्यावर बघा सांभाळतात कशी आहे. आपण नसताना कशी सांभाळले गेले तसे आपण असताना सांभाळा. नाही नाही आम्ही सगळी चंगळ करून देऊन घ्या, मग करा. मग पाणीच भरायचं आहे त्याला कोण सांगणार? कोणी बद्ध नाही, कोणी मुक्त नाही, कोणी साधक नाही. फक्त आत्मा तेवढाच आहे, बाकी काहीही नाही. लक्षात ठेवा, यानंतर अद्वैत प्रकरण आहे आणि त्या प्रकरणाची ही नांदी आहे. त्याच्यामुळे आता या सगळ्या उंच झेपा आपल्याला घ्याव्याच लागणार आहे, कारण अद्वैत प्रकरण याच्यापेक्षा वरच्या झेपेवर आहे. आणि म्हणून आम्हाला जे लक्षात आलं ते आता त्या उंचीवर समजावून घेतलं पाहिजे. परमार्थ म्हणजे आत्मा, परमार्थ म्हणजे ब्रह्म, दुसरं काहीही नाही. अशा प्रकारे आपण 32 कारिका पूर्ण केलेल्या आहेत. ती पूर्ण झाल्या, 32 कारिका पूर्ण झाल्या. 32 नंबरची कारिका आणि 33 नंबरची कारिका आपली झालेली आहे. आता 34 नंबरची कारिका उद्याला बघणार आहोत. असं आणखीन काही भाग आहे. आता 33 नंबरची कारिका इतकी मोठी आहे, त्यातला सगळा भाग कसा पूर्ण होईल बघूया. यावेळेला प्रयत्न करूया आपण की गुरुवारी पण मांडुक्यच घेऊ, गुरुवारी पण मांडुक्य घेऊ, उद्याही मांडुक्य घेऊ आणि किती बघूया आपण. आज थांबूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी का? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.